बज गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, किसका बजेगा डंका और किसकी होगी मार। सोबत आपल्या आहे वानाडोंगरी नगर परिषदेतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निलिमाताई नागदिवे मॅम. सर्वात पहिले आमच्या चॅनलतर्फे तुमचे हार्दिक स्वागत. ताई, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता आपण एक महिला आहात, आपल्याला एक रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. मला सांगा, काय मुद्दे आहे महिलांचे आणि तुम्ही त्यांना कसे पार पाडणार, कसे पूर्ण करणार त्यांचे मुद्दे, आणि जे समस्या आहे, काय समस्या आहे त्याबद्दल सांगा. नमस्कार सर्वांना. मला काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे त्याला मी पूर्णपणे माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आतापर्यंत इथे जे आहे, एक सुशिक्षित महिलेला कधीच प्राधान्य दिले गेलेलं नाही आहे. अशिक्षित महिलांना इथे समोर नेण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर अशा महिला इथे निवडतात की ज्या सुशिक्षित नाही आहेत. जिथे म्हटलं तिथे सही केलं जाते. तर नगर परिषदेमध्ये एक सुशिक्षित प्रवर्ग गेला पाहिजे. ह्याच्यासाठी मला जो मान मिळालेला आहे त्याला मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन. सोबतच आपलं माझं जे कर्मभूमी आहे आणि माझी जे जन्मभूमी आहे ते इथेच हेच आहे, वानाडोंगरीच आहे. राजूनगर हे माझं माहेर आहे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही इकडे सेट झालो. तर मला माझं पूर्ण 100% इथे द्यायचं आहे. महिलांच्या समस्या काय आहेत, कारण महिला जरी होत्या आतापर्यंत मेन सीटवर, पण महिलांच्या समस्या कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. महिला खूप पाण्याचा वगैरे खूप असा भरपूर इथे प्रॉब्लेम्स आहेत. तर मी महिलांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दर महिन्याला त्यांचा दरबार लावून त्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यांचं निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. जेव्हाही जर आम्ही निवडून आलो, समजा सत्तेत जर आम्ही बसलो, तर मी दर महिन्याला एक सभा लावेल आणि त्याच्यातून जे एज्युकेटेड लोक आहे, ठीक आहे, ज्याप्रमाणे डॉक्टरकडे आपण जातो आणि डॉक्टर कसं पेशंटलाच विचारतो की तुम्हाला काय समस्या आहे, तर जनता ते जे पेशंट आहे ते आपले प्रॉब्लेम सांगतात आणि सोल्युशन डॉक्टर त्याच्यावर देतो. तर त्याप्रमाणे मलाही असं वाटते की आपण जर ते विजिट एक ठेवली, दरबार जर आपण एक लावला, तर तिथे लोकांच्या समस्या पूर्णपणे जाणून घेतल्या जाईल आणि त्याच्यावर कसं काय सोल्युशन होईल ह्याच्याविषयी चर्चा करून प्रायोरिटी कोणत्या कशाला दिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. महिलांच्या विकासाचं विजन तुमच्याकडे आहे, तर येथील जे नागरिक आहे, नागरिकांना म्हणजे महिलांना, विशेषतः महिलांना तुमचं काय एक मेसेज राहणार? महिलांना माझं हेच राहील की काही घाबरायचं काही नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर पहिले उभं होण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी कार्यरत राहा. कशा प्रकारे काय होईल ते समोरचं समोर बघितलं जाईल, पण आपल्या घरापासूनच थोडी सुरुवात केलेली जास्त बेटर राहील. आणि महिलांसाठी तुम्ही सर्वांगीण विकास करणार, हाच तुमचा एक मानस आहे, है ना? थँक्यू. ओके. नमस्कार, मी नितेश वासुदेव भारती, प्रभाग क्रमांक 7, काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार हो. सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला सर्वांना कुठं न जाता आपला मताचं जे मताधिकार आहे तो बजावला पाहिजे. सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत या भाजपला धडा शिकवला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, जय भीम. मी निलिमा देवीदास नागदेवे, वानाडोंगरी नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी मी उभी आहे. तर माझी सर्व वानाडोंगरी परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींना अशी कडकडीची विनंती राहील की येत्या 2 तारखेची जी आपल्या वानाडोंगरी परिसरामध्ये जी निवडणूक लागली आहे तिथे सर्वांनी आवर्जून 2 तारखेला घराच्या बाहेर निघावे आणि आपल्या मताधिक्याचा पूर्ण वापर करावा. जय भीम. नमस्कार. नमस्कार. येत्या 2 तारखेला सर्व गावकरी मंडळींनी पंजा या चिन्हावर बटन दाबून पंजा या चिन्हावरील सर्व उमेदवारांना विजयी करावे, हा सर्वांना आम्ही आग्रह आहे. बस. थँक्यू.